बालपणीच्या गॅदरिंगची आठवण आली शाळेतल्या. खरंच झाली. कारण ना लहानपणी असंच गॅदरिंगला ते मोरपीस लावून असं छान ते सोवळं किंवा धोतर असं नेसून वर ती कृष्णाची बंडी आणि तो काय डोक्याला पट्टा आणि मोरपीस खोवून जाणं, हे सगळं लहानपणाची एकदम आठवण व्हायला लागली. आणि आमच्या कॉस्ट्युम डिपार्टमेंट आणि मेकअप डिपार्टमेंट या दोघांनी खूपच छान मेहनत घेतलेली आहे. आणि ही बासरी तुम्ही बघू शकता की सुंदर तिला सजवली आणि खूप छान वाटतं मला आता ऍक्च्युली की ह्या कृष्णाच्या गेटअप मध्ये स्वतःला बघून मी आतापर्यंत सौमित्र प्ले करतो, तो आता खरंच कृष्ण मी प्ले करणार आहे थोड्या वेळाने खाली जाऊन. तर बघू, एक पहिल्यांदा मी असं एक देवाचं कॅरेक्टर प्ले करणार आहे कुठल्या तरी. आणि थोडं प्रेशर आलंय की ते कारण कोणी पाहिलं नाही ना, आपण कृष्णाला कोणी पाहिलं नाही, म्हणजे मी तरी पाहिलेलं नाही किंवा मला कुठेही साक्षात्कार झाला नाहीये. तर आतापर्यंत आपण गीतेमधून किंवा आपण ऐकलेल्या गोष्टींमधून कृष्णाबद्दल ऐकलंय कायम, तो कसा असेल, त्याचे हावभाव काय असतील किंवा ह्याची आपल्यासमोर एक इमेज क्रिएट झालेली आहे. प्रत्येकाची ती वेगळी असणार आहे अर्थात. त्यामुळे मी माझ्या परीनं प्रयत्न करेन ते कॅरेक्टर निभावायचा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.